पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की चंद्रशेखर वैद्य यांच्याकडे कौशिक आपल्या आजीला घेऊन येतो आणि सांगतो की त्यांच्या बोटाला खूप मोठी दुखापत झालेली आहे आणि त्यांना रात्रभर झोप लागलेली नाही. इकडं कौशिकची नजर प्राजक्ताला शोधत असते. तेवढ्यामध्ये तिथं भाग्यश्री येते आणि भाग्यश्री कौशिकला पाहून खूप आनंदी होते. त्यावेळेस इकडे वैद्यबुवा भाग्यश्रीला म्हणतात की चूर्णाच्या पुड्या बांधून घे. त्यावेळेस कौशिक भाग्यश्रीकडे जातो आणि म्हणतो की तू पास झालीस आणि तू आणखीनही पार्टी दिलेली नाहीयेस. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते हो देईन ना, नक्की देईन. त्यानंतर तो विचारतो की प्राजक्ता कुठे आहे. तेवढ्यामध्ये आजी म्हणतात की मी आताच मंदिरामध्ये गेले होते आणि मंदिरातून येताना तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आलेली आहे. असं सांगून आजी तो प्रसाद भाग्यश्रीला देतात आणि म्हणतात की तू सुखी राहा. तेवढ्यामध्ये तिथे प्राजक्ताही येते आणि प्राजक्तालाही प्रसाद देऊन म्हणतात तुझ्या डोक्यावर लवकर अक्षदा पडू दे. हे सर्व तृप्ती पाहत असते. त्यानंतर कौशिक दोघींचंही अभिनंदन करतो आणि तुम्ही ना खूप चांगले मार्क मिळाले असं सांगतो आणि प्राजक्ताला तर टॉप केली आहे, हे काही खाण्याचं काम नाही असंही म्हणतो. तेवढ्यामध्ये तिथे भाग्यश्री पण खूप चांगले मार्क घेतली आहे. तिने तर खूप कमी वेळामध्ये अभ्यास करून मार्क घेतली आहे असं प्राजक्ता सांगते आणि भाग्यश्रीचंही तू कौतुक केलं तर तिला आवडेल असंही सांगते. त्यावेळेस कौशिक भाग्यश्रीलाही कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि तिला हँडशेक करून तिला अभिनंदन करतो. हे सर्व तृप्ती पाहत असते. केवळ आणि केवळ प्राजक्ता म्हणतीये म्हणून कौशिक भाग्यश्रीला अभिनंदन करत असतो हे तृप्तीच्या लक्षात येतं आणि कौशिकला प्राजक्ता आवडते हेही तिच्या लक्षात येतं आणि भाग्यश्रीला कौशिक आवडतो हेही तिच्या लक्षात येतं. त्यावेळेस इकडं आजी म्हणते की या दोघीही पास झालेल्या आहेत तर तू त्यांना कुल्फी खायला का नाही घेऊन जात. तर ते म्हणतात की ठीक आहे. ते कुल्फी खायला जातात. त्यावेळेस इकडं आजी वैद्यबुवाला म्हणते की लग्नाचा विषय काढलाच आहे तर मला तुमची मुलगी माझी नातसून म्हणून झालेली आवडेल. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की ठीक आहे आणि त्यांच्या सुनेलाही त्यांच्या बायकोशी बोलायला सांगतात. इकडं प्राजक्ता आणि कौशिक बोललेले थांबून आजीलाही खूप आनंद होतो की यांच्यामध्येही खूप चांगला बॉन्ड आहे आणि एकमेकांना खूप चांगले दिसतील असं वाटतं. आणि पहिल्या शीटवर भाग्यश्री बसलेली असते आणि तेवढ्यात ते वैद्यबुवा पाहतात आणि वैद्यबुवांच्या लक्षात येतं की कौशिक आणि भाग्यश्री यांचा जोडा हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे या दोघांमध्येही मिसअंडरस्टँडिंग होते. इथे वैद्यबुवांना वाटतं की भाग्यश्री आणि कौशिक यांची जोडी छान वाटते तर आजीला वाटते की प्राजक्ता आणि कौशिक यांची जोडी छान वाटते. त्यानंतर वैद्यबुवांची बायको चहा घेऊन येते. तेवढ्यात तृप्ती म्हणते की आपण आजच कांदा पोह्याचा कार्यक्रम केला तर काय हरकत आहे आणि मी याची पूर्ण जबाबदारी घेते. त्यानंतर इकडे ते सगळेजण कुल्फी खाऊन घरी येतात आणि कुल्फी खाऊन घरी आल्यानंतर तृप्ती त्यांना सांगते की आज आपल्या घरी कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे आणि कौशिक आपल्या घरी भाग्यश्रीला पाहायला येणार आहे. त्यावेळेस प्राजक्ता खूप खुश होते आणि भाग्यश्री ही लाजते. हे सर्व पाहून प्राजक्ताला खूप आनंद होत असतो आणि तृप्ती या दोघींमधला मध्ये काहीतरी तमाशा होणार यासाठी खूप खुश असते. तेवढ्यामध्ये तिथे वैद्यबुवा येतात आणि म्हणतात की आज मी खूप खुश आहे. त्यावेळेस प्राजक्ता तिच्या इंटरव्ह्यूसाठी जाणार असते आणि ती तिचं फोल्डर घेऊन येते आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि जात असताना भाग्यश्री म्हणते आई तू काहीतरी विसरत आहे. तर त्यावेळेस म्हणते की काय. त्यावेळेस भाग्यश्री स्वतःच दही भात घेऊन येते आणि प्राजक्ताच्या हातावर ठेवते आणि प्राजक्ताला आशीर्वाद देते की तुला लवकर नोकरी मिळू दे. त्यानंतर ती तिथून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन नोकरीसाठी निघून जाते. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात तुम्हा दोघींना कुणाची नजर ना लागो आणि तुम्ही दोघी एकमेकींच्या पाठीशी अशाच कायम उभ्या राहा. त्यावेळेस इकडे सगळेजण त्यांच्याकडे पाहतात आणि ते निघून जाते. त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की तिला नोकरी लागो आणि इकडं भाग्यश्री खूप खुश झालेली असते. इकडे प्राजक्ता जेव्हा सूर्यवंशी यांच्या गेटवर जाते तेव्हा ती विचारते की इथं इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे आणि इंटरव्ह्यू कुठे चालू आहे. त्यावेळेस ते सांगतात की इथून राईटला जा आणि तिथेच इंटरव्ह्यू चालू आहे. त्यावेळेस ती येते आणि पाहते तर त्यांचं खूप मोठं घर दिसतं
आणि तिला तिथं कुठेही इंटरव्ह्यू चाललेले दिसत नाही. त्यावेळेस तिला वाटतं की मध्येच रूममध्येच इंटरव्ह्यू असतील. त्यावेळेस ती आतमध्ये येते आणि इथं सुलोचना डॉक्टरांशी बोलत बसलेली असते की आणखीन ही आलोकवरती औषधाचा काही परिणाम होत नाही, उलट त्याचं वजनही वाढत चाललेलं आहे आणि त्याला मधून पॅनिक अटॅक आणि ॲग्रेशन होत आहे. तेवढ्यामध्ये इकडे प्राजक्ताही इंटरव्ह्यूसाठी मध्ये येत असते आणि आलोक हा ड्रॉइंग काढत बसलेला असतो, पण त्याला चित्र काढण्यामध्ये इंटरेस्ट येत नाही, त्यामुळे तो बॉलशी खेळत बसलेला असतो. तेवढ्यामध्ये इकडे डॉक्टर म्हणतात की जर कोणी असं एखादी नर्स जी की त्याचं ऐकेल आणि किंवा एखादी नर्स किंवा एखादी त्याची बायको जर त्याचं सर्व काही ऐकणारी असेल तर त्यामध्ये बदल होऊ शकतो. तेव्हा ती हळूवार पावलांनी जेव्हा आलोकच्या रूममध्ये जाते त्यावेळेस आलोक हा बॉलशी खेळत असतो आणि ती आलोकला पाहते आणि तिथून पळून जाते आणि आलोकची नजर त्या मुलीवर पडते आणि त्याचा बॉल हा बाहेर जातो. जेव्हा हॉलमध्ये बॉल जातो त्यावेळेस तो बॉल शोधत हॉलमध्येही येतो. त्यावेळेस प्राजक्ता तिथे लपून बसते आणि आलोकला लक्षात नाही येत की तिथे प्राजक्ताही लपलेली आहे. त्यानंतर आलोक बॉल शोधत खूप वेळ लागतो, तरीही त्याला बॉल सापडत नाही. त्यावेळेस इकडे डॉक्टर म्हणतात जर त्याच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती आली की सर्व काही त्याचं ऐकेल, तसं झालं तर त्यामध्ये बदल घडून येऊ शकतात. आतापर्यंत त्याचं सोशल लाईफ हे पूर्ण बंद झालेलं आहे. त्यानंतर आलोकची नजर ही बॉलवर पडते आणि आलोक तो बॉल घेऊन आपल्या रूममध्ये निघून जातो. त्यावेळेस इकडे प्राजक्ताचा श्वास जो थांबलेला असतो तो येतो आणि ती घाईघाईने रूमच्या बाहेर पडते आणि ती जेव्हा बाहेर येते तेव्हा ती शोधत जिथे इंटरव्ह्यू चालू आहे तिथे जाते. त्यावेळेस ती म्हणते की इंटरव्ह्यूचा टाईम संपलेला आहे, त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू आता नाही होणार. त्यावेळेस ती म्हणते की मी वेळेतच आलेली होते, पण चुकून मी तुमच्या बंगल्यामध्ये गेली आणि त्यामुळे तिथं अडकून असल्यामुळे मला यायला उशीर झाला. त्यावेळेस इकडे यांना आठवतं की सुलोचनांनी सांगितलेलं असतं की तुला बंगल्याच्या आतमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही. तेव्हा तिच्या लक्षात येतं की ही तर मुलगी आतमध्ये जाऊन आलेली आहे. त्यावेळेस तिच्यावरती ते खूप ओरडतात आणि तिला म्हणतात की तुला मी रिजेक्ट केलेला आहे आणि तू इथून निघून जा. तेव्हा ती जात असताना आलोक तिच्याकडे पाहतो आणि इकडं गुरुजी सुलोचना यांना फोन करून सांगतात की प्राजक्ता आणि आलोक यांची पत्रिका ही मॅच झालेली आहे आणि ते परफेक्ट मॅच आहेत आणि त्याचं भाग्यही बदलू शकतं.